श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींचे अनुभव खरोखरच खूपच मन हेलावणारे अनुभव असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस आयुष्यामध्ये आपण देवाची भक्ती करत असतो आणि ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवाची निवड करता, तुम्ही कोणत्याही देवाची निवड करू शकता. ज्या देवावरती तुमचा मनापासून विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे, विश्वासाने भक्ती करायची आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस विश्वासाने भक्ती होते ना, त्यावेळेस अशक्य ही शक्य घडत असते. अशक्य हे शक्य करणारे स्वामी आहेत. त्यामुळे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला खरोखरच अगाध आहेत. आज मी तुम्हाला एक स्वामींचा खूपच सुंदर असा अनुभव सांगणार आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, हा अनुभव सुंदर तर आहेच, परंतु त्याबरोबर डोळ्यातून अश्रू आणणारा देखील अनुभव आहे. काळीज पिळवटून टाकणारा असा हा अनुभव आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात येईल की ज्या वेळेस स्वामी एखाद्या भक्ताचा हात धरतात किंवा ज्या वेळेस भक्त विश्वासाने हे माझ्या आयुष्यामधून स्वामी हे गोष्ट दूर करणार आहे किंवा हे दुःख माझ्या आयुष्यातून स्वामी घालवणार आहेत, हा विश्वास ज्यावेळेस मनामध्ये असतो त्यावेळेस स्वामींना यावंच लागतं. मित्र आणि मैत्रिणींनो, तारक मंत्र तुम्ही सर्वांनी ऐकला असेल. तर ज्या त्या तारक मंत्रामध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे की निशंक मनाने जो भक्ती करत असतो त्याच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, संकटे, अडचणी सर्व काही स्वामी दूर करत असतात. म्हणजे अशक्य हे शक्य करतील स्वामी. त्यामुळे मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये काहीही असो, परंतु ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवाची भक्ती करायला सुरुवात करता त्यावेळेस त्या देवाची साथ मात्र कधी सोडायची नसते. कारण आयुष्यामध्ये ज्या वेळेस आपण जन्म घेत असतो, या पृथ्वी तलावावरती आपण येत असतो, त्यावेळेस आपल्या बरोबरच आपले जे भोग असतात, जे कर्म असतात ते आपल्या बरोबरच येत असतात. त्यामुळे ईश्वराची भक्ती करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दुःख आले, यामध्ये कोणत्याही प्रकारे दोन्ही एक नसतात, तर दोन्हीही वेगवेगळे असतात. भोग हे आपल्या नशिबाने आलेले, आपल्या कर्माचे भोग हे असतातच. त्यामुळे ईश्वराच्या भक्तीने भोगाची तीव्रता मात्र कमी होण्यास मदत होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे. आजचा अनुभव हा सोलापूरमध्ये राहणाऱ्या एका ताईंचा अनुभव आहे. त्या ताईंचं नाव हे चित्रा भग आहे. तर त्या ताईंच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं, चला तर त्या स्वामींच्या भक्ती कशा करायला सुरुवात केली, तर काय त्यांच्या आयुष्यामध्ये कोणता अनुभव आला, चला तर त्या ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया. तर ताई सांगायला सुरुवात करतात. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझे नाव चित्रा भग आहे आणि मी ज्या वेळेस स्वामींच्या सेवेमध्ये कशी आले, माझ्या जीवनामध्ये कोणता स्वामींनी अनुभव दिला, हा अनुभव खरोखरच काळीज पिळवटून टाकणारा अनुभव आहे. ज्यावेळेस तुम्ही माझा अनुभव ऐकाल त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून देखील पाणी येईल, कारण अनुभवच तसा आहे. त्यामुळे मी सर्वात प्रथम तुम्हा सर्वांची माफी मागते की मला अनुभव सांगायला खूप वेळ झाला आणि त्यानंतर माझ्या अनुभवाला मी सुरुवात करते. 2023 ची दिवाळी. आता दिवाळीचा सीझन आहे, म्हणजे आता देखील दिवाळी चालू झालेली आहे, परंतु गेल्या वर्षीची दिवाळी होती. दिवाळीमध्येच तुम्हा सर्वांना माहीत असते की किती आवराआवर असते. आमच्या देखील घरामध्ये साफसफाई चाललेली होती. आमच्या घरी देखील मी आणि माझी जाऊबाई, माझे दीर आणि माझे मिस्टर असं आमचं कुटुंब आहे आणि आमच्या दोघांची मुलं. परंतु आमच्या घरामध्ये देखील आवराआवर चालली होती. मी आणि माझी जाऊबाई, पाडवा होता त्या दिवशी, म्हणून घरामध्ये पाडव्याची आवराआवर चालली होती. आमच्या दोघींची घाई चालली होती. माझे दीर हे घराच्या बाहेर अंगणामध्ये पेपर वाचत बसले होते. दिवाळीतील तो दिवस म्हणजे पाडवा.
माझे मिस्टर हे बाहेर बाहेर जॉबला होते आणि आमच्या घरामध्ये आमच्या सर्वांची घाई गडबड चाललेली होती, जो तो आपापल्यामध्ये व्यस्त होता. आमचा सर्वांचाच सद्गुरूंवरती खूप विश्वास होता. आम्ही सर्वजण सद्गुरूंना खूप मानायचो. एके दिवशी असं झालं की आमच्या घरामध्ये पाडव्याचा दिवस आणि त्या दिवशी घाई गडबड सर्वांची चालली होती आणि नेमकं याच वेळी शेजारच्या कौशल्या काकू आमच्या घरी ओरडत ओरडत आल्या. आता म्हटलं यांना दिवाळीचा सण आहे आणि अचानकच या काकूंना काय झालं. बाहेर येऊन पाहते तर काकू पूर्ण घामाघूम झालेल्या होत्या. त्या खूप रडत होत्या. त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांच्या अंगातील घाम हे सर्व काही एक झालेलं होतं. त्यांचं अंग ओलचिंब झालं होतं. काकू खूप ओरडत होत्या आणि मला म्हणाल्या, "अगं चल पटकन, अगं चल." तर त्यावेळेस मी म्हणाले, की "अहो मला कामं आहेत. दिवाळी आहे आणि आता यामध्ये तुम्ही मला कुठे घेऊन चालला?" परंतु त्यावेळेस त्यांचं रडणं आणि एवढंच मी बोलले, परंतु त्या इतक्या रडत होत्या, की त्या म्हणाल्या, की "तू काहीही बोलू नकोस. तू सर्वात प्रथम माझ्याबरोबर चल." आणि काकूंनी माझा हात पकडला आणि मला घेऊन निघाल्या. त्यावेळेस काही क्षण माझ्या मनामध्ये आलं, की हे काय आहे? परंतु दुसऱ्या क्षणामध्ये काहीतरी विपरीत घडलं असेल, त्यामुळेच काकूंच्या मनाची अवस्था अशी झालेली आहे हे मला समजले. आणि ज्यावेळेस त्या काकूंच्या अवस्थेवरून मी देखील घाबरून गेले, त्यानंतर माझ्या मागोमाग माझी जाऊबाई देखील आल्या आणि काकूंच्या ओरडण्याने माझे दीर देखील आश्चर्यचकित झाले, की अचानकच काय झालं. आणि माझे दीर देखील आमच्या जाऊबाईंच्या पाठीमागे हळूहळू चालत आले. आणि त्यानंतर काकूंनी मला घेऊन गेल्या आणि घेऊन गेल्यानंतर त्या मला चौकामध्ये घेऊन गेल्या आणि तेथे गेल्यानंतर जे दृश्य मी पाहिलं, ते दृश्य खरोखरच खूपच भयानक होतं. कारण काकूंनी ज्या दिशेला हात केला होता, त्या दिशेमध्ये एक मुलगा हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याचा पूर्ण अंगाचे लचके काढलेले होते. ज्यावेळेस मी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो मुलगा पाहिला, त्यावेळेस मी खूपच घाबरले आणि 2 पावले पुढे जाऊन पाहते, तर तो दुसरा कोणीही नसून तर माझा दिनू म्हणजेच माझा मुलगा होता. ज्यावेळेस मी हे पाहिलं, त्यावेळेस माझ्या तोंडातून एक किंकाळी बाहेर निघाली आणि मी इतक्या जोरात ओरडले, की मला काहीही सुचेना. त्या मुलाच्या अवतीभोवती, माझ्या दिनूच्या अवतीभोवती खूप लोकं होती, परंतु कोणीही त्याला स्पर्श करण्याची देखील हिंमत केली नव्हती. कारण त्याला पिसळलेला कुत्रा म्हणजेच वेड्या कुत्र्याने त्याचे लचके काढलेले होते. आता ज्यावेळेस त्याला इतका तो कुत्रा चावत होता, परंतु सर्व लोक ही आसपास दुरून त्याच्याकडे पाहत होते. परंतु कोणीही त्याच्या मदतीला मात्र आलं नाही. आणि ज्यावेळेस तो पूर्णपणे हताश झाला, त्यावेळेस त्याच्या शरीराने साथ सोडली. त्यावेळेस मात्र तो शांत झाला, परंतु तरी देखील कोणीही त्याच्या मदतीला मात्र आलंच नाही. तो वेडा कुत्र्याने त्याला एवढे त्याचे लचके काढले होते, एवढा त्याला चावला होता, की त्याच्या शरीरामधील कोणताही भाग त्याने ठेवला नव्हता. सर्व शरीरामध्ये त्याच्या अंगाचे लचके काढले होते. हाताचे, पायाचे, पोटाचे, पाठीचे, तोंडाचे सर्व बाजूंनी त्याच्या अंगाचे लचके काढले होते. आणि हे ज्यावेळेस मी दृश्य पाहिले, त्यावेळेस मी देखील स्तब्ध झाले. माझ्या पाठीमागे माझी जाऊबाई आली. त्या देखील एकदम शॉक झाल्या. एकदम शांत उभ्या राहिल्या आणि पाठीमागून माझे दीर आले. ते देखील एकदम शांत झाले. कोणालाच काहीच समजत नव्हतं. इतका तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. काय करावं त्या 1-2 क्षण काहीही समजलं नाही. परंतु त्यामध्ये सावरून माझ्या दीराने लगेचच "पुढे या, पकडा याला, उचला याला" असं म्हटलं. त्यानंतर आम्ही एकदम जागे झाल्यागत झालं आणि आम्ही पळत जाऊन माझ्या मुलाला उचलून मी घेतलं. तर त्यावेळेस त्याच्या शरीरातून सर्व काही रक्तच वाहत होतं. कोणतीही जागा अशी नव्हती पकडताना देखील कुठे पकडावं, त्याला त्रास होईल, त्याला दुखेल, त्याला वेदना होतील हे सर्व विचार करूनच काहीही समजत नव्हतं. परंतु त्या अवस्थेमध्ये देखील पकडलं, परंतु तो शुद्धीवर नव्हता, पूर्णपणे बेशुद्ध होता. त्यावेळेस माझ्या दिरांनी आसपासच्या इतर लोकांना हाक मारली, परंतु कोणीही मदतीला आलं नाही. त्यावेळेस माझ्या दिरांनी गावामध्येच तेथे असणाऱ्या एका
ॲम्ब्युलन्सला फोन केली, म्हणजे दवाखान्यामध्ये असणाऱ्या ॲम्ब्युलन्सला फोन केली आणि ॲम्ब्युलन्स आली. त्याच ॲम्ब्युलन्समध्ये दिनू आणि आम्ही सर्वजण बसलो आणि गावातील दवाखान्यामध्ये घेऊन गेलो. तेथे गेल्यानंतर डॉक्टरांनी त्याचं चेकअप केलं. त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, की "तुम्ही येथे माझ्याजवळ या. याला दाखवू नका. तुम्ही पटकन मुंबईमध्ये असणारे जे हॉस्पिटलला घेऊन जावा. कारण हा खूपच खूपच याचं कंडिशन हे क्रिटिकल आहे. खूपच हा सीरियस आहे. त्यामुळे तुम्ही जेवढं फास्ट होईल तेवढं तुम्ही फास्ट याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा." आणि त्यानंतर मी आणि माझ्या घरामधील सर्व, माझ्या मिस्टरांना देखील धीराने फोन केला आणि ते देखील हॉस्पिटलला आले. सर्वजण आम्ही हॉस्पिटलला पोहोचलो. परंतु तोपर्यंत एवढा त्रास, एवढं म्हणजे आम्ही खूप घाबरलेलो होतो. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी पटकन त्याला ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्यानंतर त्याला 1 महिना हॉस्पिटलमध्ये ठेवलं. त्याची ट्रीटमेंट चालू झालेली होती. परंतु 1 महिना त्याच्यावर ट्रीटमेंट चालू होती. परंतु 1 महिन्यामध्ये देखील त्याच्या शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नव्हता. म्हणजे एकमेव त्याचं शरीर हे त्या औषधांना, त्या उपचारांना एक्सेप्ट करत नव्हतं. जे ते थेरपी करत होते, जे काही ते करत होते, परंतु त्याला त्याचं शरीर हे साथच देत नव्हतं. 1 महिना पूर्ण हॉस्पिटलमध्ये राहून देखील कोणत्याही प्रकारचा बदल त्याच्यामध्ये झालेला नव्हता. हे मी दररोज पाहत होते, त्याची अवस्था पाहत होते, आणि ज्यावेळेस त्याचं ते शरीर पाहत होते, त्यावेळेस मला खूपच त्रास होता. असहनीय वेदना होत होत्या. त्यावेळेस काहीही समजत नव्हतं. 1 महिना ज्यावेळेस दिनू, म्हणजे दवाखान्यामध्ये मी, माझे मिस्टर आणि माझा मुलगा दिनू, आम्ही तिघेजण हॉस्पिटलमध्ये होतो. 1 महिन्यानंतर देखील त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होईना, हे ज्यावेळेस लक्षात आले, त्यावेळेस मला खूपच त्रास होऊ लागला. 1 महिना हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होईना, तरी हे ज्यावेळेस आमच्या लक्षात यायचं, त्यावेळेस खूपच त्रास व्हायचा. परंतु आम्ही सर्वजण सद्गुरूंची खूप सेवा करायचो, सद्गुरूंची खूप भक्ती करायचो. तरी देखील त्याच्या शरीरावरती कोणताच बदल होत नव्हता. एके दिवशी माझीच मैत्रीण मुंबईमध्ये जी राहत होती, ती एके दिवशी हॉस्पिटलमध्ये आले आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर तिनं माझ्या मुलाची अवस्था पाहिली. त्यावेळेस ती मला म्हणाली, की "तू किती दिवस हॉस्पिटलमध्ये आहे, तरी पण कसं काय अजून फरक त्याच्यामध्ये जाणवत नाही?" तर त्यावेळेस मी देखील खूप तिच्याजवळ रडले. काहीच फरक पडत नाही. काय झालं काहीही समजत नाही. तर त्यावेळेस माझी मैत्रीण म्हणाली, की "तू चल माझ्याबरोबर." त्यावेळेस मी तिला म्हणालं, की "आता मुलाची अवस्था अशी आहे आणि मला कोठे घेऊन चालली आहे?" तर त्यावेळेस ती म्हणाली, की "तुला काहीही मला विचारू नकोस. तू फक्त डोळे झाक. असं कोणत्याही प्रकारचा विचार करू नकोस. तू फक्त डोळे बंद करून माझ्याबरोबर चल. कोणतीही मनामध्ये शंका आणू नकोस." आणि त्यानंतर माझी मैत्रीण मला दादरला घेऊन आली. दादरमध्ये श्री स्वामी समर्थांचा हा खूप जुना मठ आहे. तिथे गेल्यानंतर तिने मला सांगितलं, की मी सर्वात प्रथम तेथे श्री स्वामी समर्थांना पाहिलं. त्यावेळेस तिने मला सांगितलं, की "हे श्री स्वामी समर्थ आहेत आणि तुझ्या सर्व दुःखांचं एकमेव उपाय हाच आहे. ज्यावेळेस तू स्वामींवर सर्व काही सोपवून निशंक मनाने भक्ती करशील, तू विश्वासाने, स्वामी माझ्या आयुष्यामधील सर्व अडचणी दूर होणार आहेत, या विश्वासाने ज्यावेळेस तू स्वामींची भक्ती करशील ना, माझ्या आयुष्यातील सर्व दुःख स्वामी दूर करणार आहेत, याच विश्वासाने तुला भक्ती करायची आहे. आणि हेच एकमेव ठिकाण आहे, की तुझ्या सर्व अडचणी दूर करणार आहेत." मैत्रिणीने मला सांगितलं आणि त्याच वेळेस मी देखील म्हटलं, की "तू म्हणत आहे तर ठीक आहे, मी स्वामींची सेवा करायला तयार आहे." तर त्यावेळेस मैत्रिणीने मला सांगितलं, की "तू स्वामींचे 11 गुरुवार कर." आणि त्यावेळेस तिनं सांगितल्याप्रमाणे मी देखील तिला म्हटलं, की "हो ठीक आहे. मी माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी 11 गुरुवार करायला तयार आहे." त्यावेळेस माझ्याच मैत्रिणीने मला एक स्वामींची मूर्ती घेऊन दिली आणि जे काही सामान लागतं ते देखील घेऊन दिलं आणि सर्व काही सामान घेतलं आणि त्यानंतर स्वामींची मूर्ती देखील घेतली आणि हॉस्पिटलला गेले. हॉस्पिटलला गेल्यानंतर मला माझ्या दिनूची अवस्था पाहावीनाशी झाली. तर त्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना सांगितलं, की "मला दिनूची अवस्था पाहावेना, मी आता घरी जाते." त्यावेळेस त्यांनी मी माझ्या जाऊबाईंना आणि
दिरांना फोन केला तर त्यावेळेस माझे दीर आणि जाऊबाई दिनूजवळ हॉस्पिटलमध्ये आले आणि मी घरी गेले. घरी गेल्यानंतर तो गुरुवारचा दिवस होता. गुरुवारच्या दिवशी त्याच दिवशी स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात केली. स्वामींना खूप मनापासून स्वामींची सेवा, स्वामींचं गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली, स्वामींची सेवा करायला सुरुवात केली. खूप मनापासून स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. आता एकमेव ठिकाण हेच होतं, की मला विश्वास होता, की जेवढ्या विश्वासाने माझ्या मैत्रिणीने सांगितलं, की स्वामी आयुष्यामधील सर्व अडचणी दूर करणार आहेत, तेवढ्याच विश्वासाने मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. आता एकमेव विश्वास एवढाच होता, की स्वामी काहीतरी चमत्कार करतील आणि माझ्या आयुष्यामधून सर्व दुःख दूर करतील, एवढाच विश्वास होता. स्वामींच्या सेवेला सुरुवात झाली. स्वामींचं नामस्मरण चालू केलं. स्वामींची सेवा स्वामी स्वामी याच्या व्यतिरिक्त काही नाही, फक्त स्वामींना विनवत सतत स्वामींचं नामस्मरण करत होती आणि त्यापासून आणि विश्वासाने स्वामींची सेवा करत होते. परंतु तिकडे मुलाचे कोणताही बदल होईना. त्याची जशी पहिली प्रकृती होती तशीच पहिली प्रकृती तशीच राहिली आणि डॉक्टरांनी त्यानंतर दिनूला हा रेबीज आहे, म्हणजे त्या फर्स्ट स्टेप मध्ये आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. परंतु त्यानंतर देखील मला माहित होतं, की स्वामी काहीतरी चमत्कार हे नक्कीच करणार आहेत. म्हणून स्वामींच्या सेवेला मात्र कोणत्याही प्रकारे खंड पडू दिला नाही. स्वामींच्या सेवा ही सतत चालूच ठेवली. परंतु हळूहळू स्वामींच्या सेवेमध्ये दिवस जात होते, परंतु दिनूच्या प्रकृतीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होईना. त्यानंतर दुसरा गुरुवार आला. दुसऱ्या गुरुवारी देखील तीच अवस्था. दुसऱ्या गुरुवारी देखील स्वामींची सेवा, म्हणजे दररोज स्वामींची सेवा तर करतच होते, स्वामींचं नामस्मरण करत होते, स्वामींना विनवत होते, स्वामींचं तारक मंत्र म्हणत होते, तरी देखील त्याच्या अवस्थेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नव्हता. आणि नंतर नंतर तर त्याची परिस्थिती खूपच बिघडू लागली होती. त्याच्या तोंडातून लाळ गळायला सुरुवात झाली होती. तो कुत्र्यासारखे जसं कुत्रा जीभ बाहेर काढतो, तोंडातून लाळ घालतो आणि हातपाय देखील त्याचे असे वाकडे व्हायला लागले होते, म्हणजे तो हलवायला लागला होता, म्हणजे जसं कुत्रा करत असतो त्या पद्धतीनेच त्याच्यामध्ये देखील ऍक्शन होऊ लागल्या होत्या. आणि तिकडून माझी जाऊबाई, माझे मिस्टर हे सतत मला फोन करून सांगायचे, की दिनूची परिस्थिती खूपच बिघडलेली आहे, दिनूची अवस्था ही खूपच बिकट झालेली आहे. आणि जो तिकडे जसं जसं सांगतील तसं इकडे जीवातून जीव बाहेर येत होता असं जरी म्हटलं तरी देखील चालेल. एवढा वाईट परिस्थिती होती. आणि त्यानंतर तिसरा गुरुवार आला आणि तिसऱ्या गुरुवारच्या अगोदर, म्हणजे 1-2 दिवस अगोदर मिस्टरांनी मला सांगितलं, की दिनूची अवस्था ही आता खूपच बिकट झालेली आहे. दिनूच्या अवस्थेमध्ये खूपच आता दिनूला खूप त्रास होत आहे, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की दिनूची ही सेकंड स्टेप रेबीज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे आता खूपच भीती वाटत आहे. तरी देखील मला एवढं जरी सांगितलं तरी खूप त्रास होत होता, परंतु स्वामींवरती विश्वास मात्र तेवढाच होता. स्वामींना म्हणायचे, की स्वामी काहीतरी चमत्कार करा, मी खूपच आशेने तुमच्याकडे आलेले आहे, तुम्ही स्वामी काहीही करा, परंतु काहीतरी चमत्कार करा, मी तुमच्या चमत्काराची आतुरतेने वाट पाहत आहे. मी सतत स्वामींना विनवायचे. आणि त्यानंतर उजडला तो तिसरा गुरुवारचा दिवस. आता सकाळचाच मिस्टरांचा फोन आला, की डॉक्टरांनी सांगितलेलं आहे, की दिनूला काही तासाचीच गॅरंटी दिलेली आहे, तर तू काहीही कर आणि पटकन इथे हॉस्पिटलमध्ये ये, अशा पद्धतीने सांगितलं. आता तिसरा गुरुवार होता. त्यावेळेस आता मिस्टरांनी सांगितलं. आता डोक्यामध्ये दुसरं काहीच नव्हतं, तोच विचार चाललेला होता सर्व काही. आता दिनूची म्हणजे डॉक्टरांनी असं सांगितलेलं होतं, की ज्या वेळेस सेकंड स्टेप रेबीजची असते त्यावेळेस काही तासातच तो थर्ड स्टेप घेतो आणि तो पेशंट मृत्यू पावत असतो. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितलं आहे, की किती वेळ लागेल हे सांगू शकत नाही, त्याचं शरीर त्याला किती वेळ साथ देईल. परंतु जसं रिअल कंडिशन असतं त्यामध्ये ज्यावेळेस सेकंड स्टेप असते रेबीजची, त्याच्यानंतर ना काही तासातच थर्ड स्टेप येते आणि त्यानंतर पेशंट दगावतो. त्यामुळे तू लवकर लवकर इथे ये असं मिस्टरांनी सांगितलं. परंतु तिसरा गुरुवार होता, तो गुरुवारचा दिवस होता. स्वामींना विनवत होते आणि त्यानंतर आता जायचं होतं, तरी देखील म्हटलं, की स्वामींची 11 गुरुवारची पूजा मांडून स्वामींना
स्वामींना पंचामृताने अंघोळ घातली, स्वामींना दह्याने दुधाने अंघोळ घातली, परंतु माझं त्याकडे काहीच लक्ष नव्हतं. मी फक्त माझ्या डोक्यामध्ये एवढंच होतं की माझा दिनू आणि माझ्या दिनूची अवस्था, आणि स्वामींना फक्त म्हणायचे की स्वामी, मी तुमच्या चमत्काराची खूपच आतुरतेने वाट पाहत आहे, तुम्ही काहीही मला चमत्कार दाखवा. परंतु माझं लक्षच मी त्यांना अंघोळ घालत होते, म्हणजे पंचामृताने त्यांना स्नान घालत होते, परंतु माझं लक्ष त्यांच्याकडे काहीच नव्हतं. परंतु त्या ज्यावेळेस मी स्वामींना पंचामृताने दह्याने दुधाने अंघोळ घालत होते ना, त्यावेळेस स्वामींच्या अंगावरून तर मी पंचामृत ओतत होते वरून, परंतु ज्यावेळेस स्वामींच्या अंगावरून ते पंचामृत जात होतं तामनात, त्यावेळेस त्या पंचामृतचा रंग मात्र लाल लाल होत होता. मी तुम्हाला त्यांचे जे फोटो आहेत ते दाखवते. तर अशा पद्धतीने त्या स्वामींच्या अंगावरून खाली ताम्हणात ते लाल रंग होत जात होते. दह्याने दुधाने पंचामृताने जशी अंघोळ घालेल त्या पद्धतीने त्यांच्या अंगावरून लाल रंग होत खाली जात होता. परंतु माझं लक्ष मात्र नव्हतं. माझ्या डोक्यात फक्त माझा मुलगा आणि स्वामींना विनंती. परंतु स्वामींनी चमत्कार केला, परंतु मी त्याच्याकडे लक्षच माझं नव्हतं. आणि ज्या वेळेस मी स्वामींना पूर्ण आंघोळ वगैरे घालून झाली आणि त्यानंतर स्वामींच्याकडे उचलण्यासाठी पाहिलं, तर त्यावेळेस स्वामींच्या म्हणजे आंघोळ घातलेले जे पाणी होतं ते पंचामृत आणि दही दूध त्या सर्वांनी आंघोळ घातलेले ते पूर्ण लालबुंद झालेलं होतं. आणि हे पाहून मी एकदम घाबरले. म्हणजे मनामध्ये असा विचार आला की एकतर मिस्टरांनी असं सांगितलेलं आहे की दिनूला किती वेळ लागेल, म्हणजे दिनू काही दिवसाचाच आपल्या जवळचा मेहमान आहे असं सांगितलं, आणि इथे स्वामींच्या मूर्तीला असं काय झालंय, हा म्हणजे एकदम धक्काच बसला की हे काय आहे, हे असं कसं झालं. म्हणजे ज्यावेळेस लाल रंग पाहिला त्यावेळेसच खूपच मोठा धक्का बसला. परंतु म्हटलं की आपण नवीनच सेवेत आलो आहोत, तर दुसऱ्या कुणाला तरी विचारावं. तर त्यावेळेस मी पळतच गेले आणि शेजारच्या काकूंना म्हणाले की बघा, ज्यावेळेस मी स्वामींना स्नान घालत होते तर स्वामींच्या अंगावरून असे लाल लाल पाणी येत आहे. तर त्यावेळेस काकू आल्या, अजून काही तेथील असणाऱ्या आसपासच्या बायका आल्या. तर त्यांनी ज्यावेळेस पाहिलं तर कोण म्हणाले की त्या सर्वांचं एकत्रित मिश्रण झाल्यामुळे लाल रंग तयार झाला असेल, तर कोण म्हणाले की स्वामींच्या अंगातून रक्ताच्या धारा वाहिल्यागत दिसत आहे. प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं होतं, परंतु मी स्वामींकडे पाहून एकदम स्तब्ध झाले होते. कारण मला काहीच समजत नव्हतं की हे का घडलं आहे, आणि मला हे देखील समजत नव्हतं की आता नेमकं चांगलं एखादी बातमी मिळणार आहे की वाईट बातमी मिळणार आहे. मन नेहमी दोन्ही दिशेला पळत होतं, काहीही समजत नव्हतं. परंतु त्यानंतर मिस्टरांचा फोन आला आणि मिस्टरांनी मला सांगितलं की पटकन ये, डॉक्टरांनी काही तासाचीच म्हणजे 4 ते 5 तासाचीच गॅरंटी दिलेली आहे, कारण त्याची जी सेकंड स्टेप रेबीजची होती त्यामध्ये देखील तो पुढे पुढे जात होता. त्याच्या शरीराची अवस्था ही खूपच बदलत होती. तर त्यावेळेस मी ते सर्व काही आवरलं पटकन आणि गुरुचरित्र वाचलं आणि पटकन त्या म्हणजे हॉस्पिटलला गेल्यानंतर तेथे त्याची अवस्था पाहिली तर खूपच बिकट अवस्था होती. जसं मिस्टरांनी सांगितलेलं होतं त्या पद्धतीने त्याच्या शरीराची अवस्था झालेली होती. आणि त्यावेळेस आम्ही सर्वजण रडत होतो. तर त्यावेळेस माझ्या एकदमच डोक्यात विचार आला आणि त्यावेळेस मी माझ्या मोबाईलमध्ये श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र लावून दिला. आता सर्वांच्या मनामध्ये खूपच दुःख होतं आणि मी त्या अवस्थेमध्ये स्वामींचा तारक मंत्र असा लावला की तो दिनूला देखील ऐकायला जाईल. आणि त्यानंतर माझा तारक मंत्र चालू झाला आणि तेथे असणारे कोणतेही डॉक्टर किंवा कोणीही मला म्हणाले नाही की तुम्ही तारक मंत्र लावू नका. कंटिन्यू तारक मंत्र चालू राहिला आणि त्या दिवशी दिनूला मी 21 वेळा स्वामींचा तारक मंत्र ऐकवला. म्हणजे 21 वेळा स्वामींचा तारक मंत्र ऐकवला, म्हणजे दिवसभर स्वामींचा तारक मंत्र चालूच होता. श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण होतं आणि स्वामींचा तारक मंत्र हॉस्पिटलमध्ये देखील लावला. परंतु काही काही हॉस्पिटलमध्ये असं असतं की त्यांना कोणत्याही प्रकारचा आवाज म्हणजे मोबाईलचा आवाज हा म्हणजे नको म्हणतात. तर तिथे त्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस मी तारक मंत्र लावला तरी देखील कोणीही मला काहीही म्हटलं नाही. त्या दिवशी मी दिनूला 21 वेळा स्वामींचा तारक मंत्र ऐकवला, स्वामींचा जप ऐकवला आणि त्यानंतर दिनू हा म्हणजे दिनूची जशी अवस्था होत होती त्यानंतर दिनू एकदम थोडा थोडा शांत होऊ लागला. आणि
त्यानंतर मी तेथेच थांबले. दररोज त्याला स्वामींचा तारक मंत्र ऐकवायला सुरुवात केली. म्हणजे त्यानंतर कंटिन्यू माझ्याकडे स्वामींचा तारक मंत्र चालू ठेवला आणि त्याची तो कुत्र्यासारखा जो अवस्था त्याची होत होती, म्हणजे तोंडातून लाळ गाळणे, जीभ बाहेर काढणे, हात वगैरे असे वर करणे आणि त्यानंतर ना त्याच्या तोंडात म्हणजे जीभ आत बाहेर करणे, जे कुत्रा जशा पद्धतीने ऍक्शन करत असतो त्याच पद्धतीने त्याची ऍक्शन हळूहळू कमी होऊ लागली होती. आणि जिथे डॉक्टरांनी पूर्ण धीर सोडला होता त्यावेळेस डॉक्टरांना वाटलं की हा काय चमत्कार झाला, की ज्या वेळेस पेशंट सेकंड स्टेप रेबीज मध्ये येत असतो त्यावेळेस काही तासात काही लोक तर 1 तासात किंवा काही मिनिटातच थर्ड स्टेपला जातात आणि तो मृत्युमुखी पावत असतात. परंतु इथे क- 1 दिवस पूर्ण होऊन गेला तरी देखील याला थर्ड स्टेप आलेली नाही. त्यामुळे डॉक्टर देखील आश्चर्यचकित झाले आणि त्यानंतर मी दररोज स्वामींचा तारक मंत्र त्याच्या जवळ म्हणजे बाहेर म्हणजे जिथे त्याला एकदम पॅक मध्ये ठेवलेलं होतं तिथे कोणालाही जायला अलाउड नव्हतं, तर त्याला ऐकायला जाईल अशा पद्धतीने स्वामींचा तारक मंत्र ठेवत होते. परंतु त्याच्या शरीरामध्ये वेगळीच सिमटम्स दिसायला सुरुवात झाली. म्हणजे जशी त्याची अवस्था पूर्वी होत होती तसं त्यातून तो पूर्णपणे शांत होऊ लागला होता. आता तो शांत झालेला आहे हे पाहिल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावरती म्हणजे ज्या वेळेस तो एक पाय हलवत होता त्यावेळेस डॉक्टरांनी आशा सोडली होती, परंतु ज्या वेळेस त्यानं हात पाय हलवणं बंद केलं त्यावेळेस डॉक्टरांनी त्याच्यावरती ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. आणि आश्चर्याची गोष्ट ही म्हणजे की जे डॉक्टर त्याच्यावरती ट्रीटमेंट करतील ती ट्रीटमेंट त्याला त्याच्या शरीराने एक्सेप्ट करायला सुरुवात केली आणि त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली. दररोज स्वामींचा तारक मंत्र स्वामींचं नामस्मरण त्याच्या भोवती लावला आणि 8 दिवसानंतर तो सेकंड स्टेप मधून फर्स्ट स्टेप रेबीज मध्ये आला. आणि ज्या वेळेस हे डॉक्टर आश्चर्यचकित झाले की असं कसं काय घडू शकतं, त्यावेळेस डॉक्टर देखील आम्हाला म्हणाले की खरोखरच या मुलाच्या पाठीमागे काहीतरी दैवी शक्ती असावी, त्यामुळेच तो सेकंड स्टेप मधून फर्स्ट स्टेप मध्ये आला. कारण आम्ही एवढे पेशंट बघितले रेबीजचे, परंतु एक देखील पेशंट सेकंड स्टेप मधून फर्स्ट स्टेप मध्ये आलेला नाही. परंतु हाच एकमेव असा पेशंट आहे की तो सेकंड स्टेप मधून फर्स्ट स्टेप मध्ये आला आणि त्यानंतर फर्स्ट स्टेप मध्ये आल्यानंतर एकच आठवडा कंप्लीट 1 आठवडा त्याच्यावरती ट्रीटमेंट केली आणि तो पूर्णपणे बरा झाला. 1 आठवड्यानंतर त्याला घरी सोडलं, त्याला डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज दिल्यानंतर आम्ही देखील खूप खुश झालो. आमच्या सर्वांना स्वामींचा चमत्कार पाहायला मिळाला. आमच्या घरामध्ये माझ्या मिस्टर तर म्हणाले की खरोखर श्री स्वामी समर्थ किती चमत्कार करतात, एवढं अशक्य असणारी गोष्ट स्वामींनी शक्य करून दाखवली. आणि त्यानंतर ना आम्ही घरी घरी यायला निघालो. ज्यावेळेस घरी यायला निघालो त्यावेळेस माझा मुलगा मला खूपच गोड हसून सांगत होता, अगं आई, मी ज्या वेळेस आजारी होतो ना त्यावेळेस माझ्याजवळ एक बाबा यायचे ग, परंतु त्या बाबांच्या अंगावरती कपडे नव्हते, फक्त एकच लंगोट घातलेले ते बाबा माझ्या स्वप्नात यायचे आणि दररोज मला हसवायचे, मला जवळ घ्यायचे. मी जर लांब असलो तर मला म्हणायचे की तू जवळ ये, अशा पद्धतीने मला जवळ घ्यायचे आणि मला कुरवळायचे, माझी माया करायचे, माझ्या डोक्यावरून हात फिरवायचे, माझ्याकडे बघून खूप हसायचे. असे एक बाबा मला दररोज स्वप्नात यायचे. अशा पद्धतीने मुलाने ज्यावेळेस सांगितलं, परंतु माझ्या लक्षात एवढं आलंच नाही, फक्त स्वामींचं नामस्मरण चाललेलं होतं. मी असं म्हटलं की असेल काहीतरी आणि सर्व काही सोडून दिलं. घरी आल्यानंतर स्वामींचे आभार मनामध्ये तर आभार मानतच होते, परंतु मुलगा एवढ्या दिवसांनी घरी आला त्यामुळे मी सर्वात प्रथम मुलाला सांगितलं की जा तू घरामध्ये स्वामींची मूर्ती आहे आणि स्वामींना नमस्कार कर, जा तू घरामध्ये सर्व देवी देवतांना नमस्कार कर. त्यावेळेस मुलगा पुढे गेला आणि त्याच्या पाठीमागेच मी येत होते आणि ज्या वेळेस तो देवांना नमस्कार करण्यासाठी गेलेला त्या रूम मध्ये त्यावेळेस तो अचानकच ओरडला. आणि अचानक का ओरडला, याला अचानकच काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही सर्वजण घरामध्ये जिथे तो होता तेथे गेलो. आणि तेथे गेल्यानंतर तो म्हणाला की अगं आई, हे तर तेच बाबा आहेत, तेच बाबा माझ्या स्वप्नामध्ये येत होते आणि माझ्याशी खेळत होते, मला कुरवळत होते, मला गोंजरत होते, मला मांडीवर घेत होते, माझी खूप माया करत होते. त्यावेळेस मी खूपच
रडले, खूप रडले. म्हणजे मी पळतच गेले आणि स्वामींच्या चरणाशी डोकं टेकवून खूप रडले, खूप रडले. आणि आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की ज्यावेळेस स्वामींच्या अंगातून रक्त म्हणजे ते लाल पाणी बाहेर येत होतं, ते दुसरं-तिसरं काही नसून तर माझ्या मुलाच्या शरीरामध्ये जो रेबीज रोग आहे, तो स्वामींनी त्यांच्यावरती तो आजार घेतला आणि स्वामींच्या अंगातून जे लाल पाणी बाहेर येत होतं, तर ते पाणी नसून तर स्वामींच्या अंगातून माझ्या मुलावर आलेलं संकट स्वामींनी स्वतःहून ओढवून घेतलं होतं. स्वतःवरती घेतलं होतं आणि त्यानंतर स्वामींनी अशा पद्धतीने माझ्या मुलाला बरं केलं होतं. म्हणजे स्वामी त्याच वेळेस मला स्वामींनी चमत्कार दावला. परंतु मी खूपच दुःखी होते. माझ्या मुलामध्ये गुंतलेली होते. त्यामुळे मला स्वामींनी दाखवलेला चमत्कार लगेच लक्षात आला नाही. परंतु ज्यावेळेस माझा मुलगा बरा झाला, मुलाने मला स्वामी माझ्याबरोबर खेळत होते, माझ्याशी बोलत होते, माझी माया करत होते. ज्यावेळेस माझ्या मुलाने, माझ्या दिनूने ज्यावेळेस मला सांगितलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं, की स्वामींनी माझ्या आयुष्यात अगोदरच चमत्कार केला होता, परंतु मला समजायला वेळ झाला. म्हणजे स्वामींनी माझ्या दिनूवर आलेलं खूप मोठं संकट स्वामींनी स्वतःहून ओढवून घेतलं आणि माझ्या दिनूला बरं केलं. माझ्या आयुष्यामधील माझा श्वास मला परत केला. माझा मुलगा मला परत दिला. ही स्वामींची खरोखरच खूप मोठी लीला आहे, जी स्वामी स्वतःवरती दुसऱ्याचे दुःख ओढून घेतात आणि सर्व भक्तांना दुःखातून मुक्त करतात. स्वामींना म्हणाले, खरोखरच स्वामी तुमची लीला अगाध आहे. आणि स्वामींना मी म्हणाले, की तुम्ही खरोखरच स्वामी अशक्य हे शक्य करून दाखवलं. खरोखरच स्वामी तुम्ही खूप मोठा चमत्कार केला. असं वाटलं, की तुम्ही जणू काही माझा श्वासच परत केला. अशा पद्धतीने स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये चमत्कार केला आणि माझे आयुष्य उजळून टाकले. आणि आता इथून पुढे स्वामींना एवढीच प्रार्थना करते आहे, की माझ्या जीवात जीव असेपर्यंत, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत स्वामी मला तुमच्या चरणाशी तुमची भक्ती करू द्या. माझ्या मनातून कधीही तुमची भक्ती दूर जाऊ देऊ नका. मी सदैव तुमच्या भक्तीमध्येच लीन राहू द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि स्वामींची आयुष्यभर भक्ती करण्याचं स्वामींना वचन देते. स्वामींना सदैव म्हणते, की मी सदैव तुमची भक्ती करेन. अशा पद्धतीने स्वामींना प्रार्थना केली आणि माझ्या मुलाला एक घट्ट मिठी मारली. स्वामींच्या दर्शन घेतलं आणि माझ्या माझ्या आयुष्याला मी नव्याने सुरुवात केली. तर हाच माझा होता अनुभव. मी चित्रा भग. तुम्हा सर्वांना माझा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. मित्र आणि मैत्रिणींनो, या ताईंचा अनुभव खरोखरच गोड आणि मन हेलावणारा अनुभव होता. ज्यावेळेस हा अनुभव मी ऐकला त्यावेळेस माझ्या देखील डोळ्यातून पाणी आलं. मित्र आणि मैत्रिणींनो, असे चमत्कार हे खूपच कमी लोकांच्या आयुष्यामध्ये घडत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे ईश्वराची शक्ती असेल, ईश्वराची भक्ती असेल, तिथे कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा अनुभव आलेला असेल तर तो नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे आशा करते, की तुम्ही सर्वांनी तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, चला पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.